पुण्यातील मावळमध्ये एका बांगलादेशी घुसखोरानं घर बांधून संसार थाटल्याचं उघडकीस आलंय। मुजम्मिल खान असं या आरोपीचं नाव आहे। म्यानमारमधून बांगलादेशात स्थलांतर केल्यानंतर या रोहिंग्यानं 2013 मध्ये भारतात सहकुटुंब अवैधरित्या घुसखोरी केली। त्यानं भिवंडीमधून अवघ्या 500 रुपयांमध्ये आधार कार्डही मिळवलंय। पिछले 7-8 साल से इधर रह रहा था। इतना अपने को पता था, हम तो नीचे साइड रहते, वो हमारे बैक साइड रहते, पर उसके अंदर इसका था, वो बांग्लादेशी था, इसके बारे में किसी को जानकारी नहीं थी। तर ज्या भागात या रोहिंग्यानं घर बांधून संसार थाटलाय तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी। मावळ तालुक्यातील देवरोड इंदिरानगर भागामध्ये पंडित चाळी या ठिकाणी 4 बांगलादेशी राहत असल्याची घटना उघडकीस आली। मात्र मागील 7 ते 8 वर्षापासून हे लोक याच घरामध्ये जे आहे ते वास्तव्यास होते। मागील काही दिवसापासून जे आहेत ते या ठिकाणी ते राहतात। सुपारीचा धंदा जे आहे ते हे लोक करत होते। मुजम्मिल असं या व्यक्तीचं नाव आहे आणि मागील अनेक दिवसापासून तो या ठिकाणी राहत होता। मात्र पिंपरी चिंचवड दहशतवाद विरोधी पथकाने या लोकांना पकडलं आणि कारवाई केली आणि त्यानंतर ही संपूर्ण घटना जी आहे ती उघडकीस आलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर सध्या या घराला कुलूप असल्याचं देखील पाहायला मिळतंय। या ठिकाणी आता ते राहत नाहीत। पोलिसांनी जे आहेत ते त्यांना अटक केली आणि त्यानंतर त्यांचा जामीन देखील झालेला आहे। मात्र जामीन झाल्यानंतर हे संपूर्ण कुटुंबीय जे आहेत ते या ठिकाणी राहत नाहीये, ते दुसरीकडे राहण्यास गेल्याचं देखील या ठिकाणी कळतंय। मात्र बनावट आधार कार्ड बनवून हे सर्वजण जे बांगलादेशी आहेत ते या ठिकाणी वास्तव्यास होते। मात्र मागील काही दिवसापासून केवळ 500 रुपयामध्ये आधार कार्ड बनवून त्यांनी याच पंडित चाळीमध्ये हे घर जे आहे ते 80,000 रुपयांना विकत घेतलं। मात्र हा व्यवहार हा पूर्णपणे अनधिकृतरित्या झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे सर्व बांगलादेशी जे आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मात्र आता त्यांचा जामीन देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र देहुरोड या भागामध्ये अनेक आर्मीचे डेपो आहेत आणि ही घटना जी आहे हे बांगलादेशी या ठिकाणी राहत आहेत। ही अत्यंत गंभीर घटना जी आहे आणि याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे। चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ।